राज्याचा अर्थसंकल्प आज उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडला। अजित पवार यांनी तुकाराम महाराजांच्या अभंगानं अर्थसंकल्प मांडायला सुरुवात केली। दिंड्या आणि वारकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आल्या। याशिवाय अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यातील महिला सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली आहे। राज्यातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी तसंच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची ही महत्त्वपूर्ण योजना आहे। महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांच्या बँक खात्यात प्रति महिना 1500 रुपये जमा होणार आहेत। 21 ते 60 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे। कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। येत्या जुलै महिन्यापासून या योजनेला सुरुवात होणार आहे। अर्थसंकल्पातील इतर मोठ्या घोषणा। मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना या योजनेअंतर्गत सर्वांना सिलेंडर परवडेल यासाठी पात्र कुटुंबियांना दरवर्षी 3 मोफत सिलेंडर देण्याची घोषणा। राज्यातील जवळपास 52,16,000 कुटुंबियांना या योजनेचा लाभ होईल। महिला बचत गटांसाठी उल्वे नवी मुंबई येथे युनिटी मॉल बांधण्यात येणार। महिला बचत गट आणि कारागिरांना उत्पादनांच्या प्रदर्शनासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे। महिला लघु उद्योजकांसाठी यावर्षी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू होणार। महिला आणि बालकांविरोधातील गुन्ह्यात खटला जलद गतीनं चालण्यासाठी 100 विशेष जलदगती न्यायालयांना निधी उपलब्ध करून देणार। मुलींसाठी मोफत शिक्षण, कुटुंबांचं उत्पन्न 8 लाखांपर्यंत असणाऱ्या मुलींना मोफत शिक्षण मिळणार।